चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाते. 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण सुद्धा हरीला गातात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर हरीला गाणारे हे ज्ञान आहे, हरीला गाणारे हे शास्त्र आहे, तर आपणही त्याचा उच्चार करावा. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ताकाची घुसळण केल्यानंतर त्याचं जे लोणी हे सार येतं तसं अनंताला म्हणजे भगवंताला घ्यावं आणि असं घेतल्यानंतर त्याच्या नामाचा उच्चार करावा. माऊली वारंवार हेच हरिपाठामध्ये सांगतात. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. इतर तुझ्या कथा करतो, वाया जे बोलतो ते तू त्या मार्गाने जाऊ नकोस. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. जो एक हरी आत्मा आहे तोच जीव आणि सम, जीव आणि शिवाला सम करणारा आहे. त्या हरीचं उच्चारण वारंवार तू करत राहा. वाया तू दुर्गमा न घाली मन. मनाचा स्वभाव आहे अस्थिर होणं, मनाचा स्वभाव आहे भटकणं, परंतु ते मन फक्त हरीच्याच ठिकाणी स्थिर होऊ शकतं. म्हणून माऊली म्हणतात वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी हाच माझा पाठ आहे. आणि त्यानं काय होतं तर या सर्व याच्यामध्ये फक्त आणि फक्त हरी भरून उरलेलं आहे याचं ज्ञान होतं. त्याच्यासाठी काय तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.